ऑलवेज रिस्क इज बेटर दॅन द रिग्रेट. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे एलबीओ. थोडासा स्वतःचा पैसा लावून रिस्क घेऊन एक मोठा प्रॉफिट जनरेट करू शकतो. एलबीओ म्हणजे लिव्हरेज बाय आउट. एखादी कंपनी विकत घेण्यासाठी स्वतःकडला पैसा कमीत कमी लावणे आणि जास्तीत जास्त डेप्ट घेऊन एखादी कंपनी विकत घेणे, यालाच म्हणतात एलबीओ. आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी की जे आपण डेप्ट घेऊ ते हेच कंपनी पे करणार आहे जे आपण विकत घेऊ, म्हणजे तेच कंपनी कॅश फ्लो जनरेट करेल आणि त्याच्यातूनच ते डेप्ट फेडेल. तर हे सर्व कारस्थान कशासाठी केलं जातं? कारण थोडासा पैसा लावून म्हणजे थोडीशी इक्विटी लावून मोठं रिटर्न ऑन इक्विटी जनरेट होऊ शकते. फॉर एक्झाम्पल, जर 100 करोडाची एक कंपनी आहे ते आपण विकत घेऊ एलबीओ द्वारे, म्हणजे 20% इक्विटी लावू आणि 80% डेप्ट, म्हणजे 20 करोड इक्विटी आणि 80 करोड डेप्ट. तर आता हे 80 करोड डेप्ट आहेत हे तेच कंपनी पे करेल जे आपण विकत घेणार आहोत त्याच्या कॅश फ्लो जनरेट करून. आणि आता त्याच कंपनीची व्हॅल्यू 3 वर्षानंतर आहे 200 करोड आहे. म्हणजे आपण लावले होते 20 करोड आणि ते बनले आता 200 करोड आणि आता डेप्ट सुद्धा पूर्ण रिपे झाला आहे. आणि ते जर आता आपण कंपनी 200 करोडला विकली तर आपले 20 करोडावरून 200 करोडाचा प्रॉफिट, म्हणजे रिटर्न ऑन इक्विटी आपल्याला एवढी भेटेल. बाकी यावर तुमचं काय म्हणणं आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि असाच कॉमर्सचा नॉलेज वाढवण्यासाठी मला फॉलो करा आणि शिकत राहा कॉमर्सचा स्मार्ट नॉलेज.